मित्रांनो, जय रविदास, जय भीम, जय कांशीराम. संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे विचार आजही देखील तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत जे यापूर्वी होते. आणि या देशातील सर्व समाजाला रविदासांच्या विचारांची गरज का वाटते, तो मी आता सांगतोय. आणि रविदास नामा हे सदर या यूट्यूब चॅनलवर आम्ही चालू केलेलं आहे. आणि ते आपण नियमित पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट आणि सर्व काही आपण करून घेतलं पाहिजे. बेल आयकॉनचं बटन सुद्धा देखील दाबलं पाहिजे. जर आता तुम्हाला सवड नाही भेटली तर पूर्ण व्हिडिओ पाहून नंतर त्या गोष्टी करा. यापूर्वी जर तुम्ही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला असेल तर सबस्क्राईब करायची पुन्हा गरज नाही, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. तर बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो आणि समाज बांधवांनो आणि या देशातील तमाम संत प्रेमी लोकांना माझं विनम्र विनम्र अभिवादन. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हे अशा काळी ह्या देशामध्ये जन्माला आले की त्यावेळेस या देशावर मोगलांचेच अर्थात मुस्लिमांची राजवट होती. सर्वत्र त्राही त्राही माजलेली होती. गोरगरिबावर अन्याय अत्याचार होत होते. कारण जातीयतेची एवढी उतरंड होती की त्या उतरंडीमुळे इथला समाज दलित जो होता पुरा पिळला गेला होता. आणि अशा काळामध्ये ज्यावेळेस रविदासांचा जन्म होतो की ज्याला आपण माघ पौर्णिमा म्हणतो, आणि त्या माघ पौर्णिमेला जन्म झाला तर त्याला आज घडीला जवळजवळ 650 वर्ष होऊन गेलीत. असे 650 वर्ष झालेल्या रविदासांबद्दल आज मी बोलण्यासाठी तुमच्या समोर उपस्थित आहे. तर मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, रविदास म्हणजे काय? म्हणजे आम्ही जे आहोत, आपण जे आहोत त्या चर्मकार समाजातील चवर वंशातील जो इतिहास सापडतो त्या चवर वंशातील की ज्या काळी हजारो वर्षापूर्वी ह्या पृथ्वीवर आपल्या लोकांचं राज्य होतं, ते आपल्या अज्ञानामुळे हिरावून घेतलं गेलं आणि त्यामुळे आपल्याला गुलामीमध्ये जीवन जगावं लागलं, पारतंत्र्य आलं आणि त्यामुळे साहजिकच आपल्या जीवन जगण्यामध्ये अनेक प्रकारची बंधने आली आणि ती बंधने फक्त आम्ही एका अज्ञानामुळं आमच्यावर ओढून घेतली. मग ही बंधनं परत पुन्हा येऊ नयेत म्हणून आजच्या पिढीने एकदम सजग असलं पाहिजे, जागृत असणं खूप गरजेचं आहे. आणि आजची पिढी ही जागृत व्हावी म्हणूनच हा मी केलेला प्रपंच. चला, प्रत्यक्षात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांना जीवनामध्ये अनेक चढउतार, जातीवरून हिंडण्यात आलं, त्यांचा अपमान कसा होईल जास्तीत जास्त एवढा प्रयत्न केला गेला, तरी सुद्धा रविदास महाराज डगमगले नाहीत, हे तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. कारण इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर तुम्ही अगदी समुद्रातून सुद्धा जाण्यासाठी रस्ता तयार करू शकता. हेच या रविदास महाराजांनी आपल्याला त्यांच्या जीवनक्रमामधून दाखवून दिलेलं आहे. म्हणून करम बंधन मनर मिरहियो फलको तजो आस. जे ऐकले, जे ऐकून सुद्धा देखील माझं मन एकाग्र चित्त झालं आणि आज प्रथम धोका घेतला आपण. जहा पर अंध विश्वास है सत्य पर कतः नहीं. जहा पर अंध विश्वास है सत्य पर कतः नहीं. रविदास सत्य सोई जानी है जो अनुभव होई मनमाही. गुरुदेव आपणांना म्हणतात, जिथं अंधश्रद्धा आहे तिथे सत्याची पारख होणार नाही. सत्य त्यासाठी तुम्हाला पाखडून घ्यावा लागेल. म्हणजे ज्या अर्थी संत शिरोमणी गुरु रविदास तुम्हाला या दोह्यामधून ज्यावेळेस सांगतात
कारण या जगामध्ये तुम्हाला ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही गोष्टी प्रसारित केल्या जातात. जसं मीडियाला फेक न्यूज येतात, काही ओरिजिनल न्यूज असतात. काही अशा न्यूज असतात, काही न्यूज अशा असतात, की खरं मानावं की खोट्या मानावा मध्य परिस्थितीमध्ये असतात, त्यावेळेस त्या बुद्धिबत केलेल्या असतात. परंतु रविदास महाराजांचा हा जो दोहा आपणाला सांगतो, जिथं अंधश्रद्धा आहे, तेथे सत्याची ओळख होणार नाही. तर तुम्हाला सत्य जर शोधायचं असेल, तर स्वतःच्या मनाने, चिंतनाने ते तुम्हाला ओळखायचं शिकावं लागेल. ते कसे? जशी एखादी महिला धान्य आणल्यानंतर किंवा एखादी डाळडूळ असेल, सुपामध्ये घेते आणि पाखडते. त्यातले खडे, कंकर आणि फोलकाटं पाखडल्यानंतर उडून जातात आणि खाली आपला मूळ अन्नाचा भाग राहतो. डाळ असो, गहू असो. जसं ते अन्न नंतर ते शिजवलं जातं किंवा दळून आणलं जातं आणि नंतर कुटुंबात खाल्लं जातं. तसंच या जगामध्ये ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही गोष्टी आपल्याला येथील मनोवादी व्यवस्था ही राहू राहू आपल्या मेंदूमध्ये जुन्या गोष्टी, पाखंडवाद, जास्तीत जास्त अंधश्रद्धा कशी भरली जाईल आणि तुम्ही त्यांच्या विचारधारेचे कसे गुलाम होणार, देवाची भीती दाखवून देव रुसेल, फुगेल, तुम्हाला ग्रहशांती, अमुक-तमुक ह्या गोष्टी करायला सांगितल्या जातात आणि त्यामुळे तुमचा पैसा, अडका आणि वेळ सगळं काही निघून जातं आणि शेवटी तुम्हाला परत काही हातामध्ये मिळत नाही. यासाठी तुम्हाला अलीकडं हल्ली घडलेलं एक नाशिकमधील खरात नावाचा जो व्यक्ती आहे, ज्याला कॅप्टन खरात म्हणलं जातं, त्या कॅप्टन खरात माणसाने कशाप्रकारे अगदी उच्च घरातल्या अगदी पुढारी मंत्री यांच्या घरातल्या स्त्रियांना सुद्धा कसा हात घातला आणि त्यांना कसं फसवलं, ठगवलं, अगदी त्यांच्यावर अन्याय अत्याचार सुद्धा त्या व्यक्तीनं केलं. कित्येकांच्या जमिनी बळकावल्या आणि मोहमाया यांच्या पाठीमागं तो लागला, मिथ्या केली आणि यामुळे काय झालं, की आज तो जेलमध्ये आहे. त्याने तर समजा अन्याय अत्याचार केला, तो तर जेलमध्ये गेला, सापडला. परंतु जे आपल्याला पावलोपावली फसवतात, अगदी या राज्याचा मुख्यमंत्री जो माजी मुख्यमंत्री होता मनोहर जोशी, त्याने सुद्धा देखील माझं दूध गणपती पिला असं ज्यावेळेस तो मीडिया समोर येऊन म्हटला, तर त्यावेळेस या देशातील सर्वच महिला, त्या पुरुष प्रत्येक मंदिरात जाऊन गणपती किंवा भेटेल त्या मूर्तीला दूध पाजू लागला आणि प्रत्येकजण म्हणायला लागला, देव दूध पितो. तर ही अंधश्रद्धा नाही तर काय? अंधश्रद्धेमुळे पूर्ण घरच घर बसतं. म्हणून माझी महिलांना नम्र विनंती असेल, जसं तुम्ही अन्न पाखडून घेतात, तसंच तुम्ही सत्य हे पाखडून घ्या. खरं खोटं ठरवा आणि ही ठरवायचं काम इतरांच्या भरोश्यावर जाऊ नका. स्वतःच्या मनाने आत्मपरीक्षण करा. हे खरं आहे की खोटं आहे. त्या दिवशी तुम्हाला सत्याची जाण होऊन जाईल. असं रविदास तुम्हाला संत शिरोमणी गुरु रविदास महाराज तुम्हाला सत्य वचनावर सांगतात.